वाढदिवस म्हटलं की केक, सजावट आणि आनंदाचा उत्सव, पण लातूर जिल्ह्यातील निटूर येथे एका थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्याचा वाढदिवस समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. ध्रुव अमोल शिंदे या थॅलेसेमियाग्रस्त बालकाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल 56 रक्तदात्यांनी रक्तदान करून अनेक रुग्णांना नवजीवन देण्याचा संकल्प केला. निटूर येथे अमोल शिंदे मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि एम.आय.टी. अंतर्गत श्रीमती सरस्वती कराड रक्तकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला गावकऱ्यांसह मित्रपरिवार, नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. थॅलेसेमिया हा असा आजार आहे की रुग्णांना नियमितपणे रक्ताची गरज भासते. अशा परिस्थितीत ध्रुवच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्याला आणि अशा अनेक रुग्णांना मदतीचा हात देण्याचा समाजोपयोगी संदेश देण्यात आला. या शिबिरात एकूण 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा ध्रुवच्या पालकांनी वृक्षारोप देऊन सन्मान केला. त्यामुळे रक्तदानासोबतच पर्यावरण संवर्धनाचाही संदेश समाजापर्यंत पोहोचला. थॅलेसेमिया रुग्णांच्या उपचारासाठी नियमित रक्ताची आवश्यकता आणि त्यावरील आर्थिक भार लक्षात घेऊन ग्रामस्थांनी हा उपक्रम हाती घेतला. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अनेक युवक आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी एम.आय.टी. अंतर्गत श्रीमती सरस्वती कराड रक्तकेंद्राचे डॉ. दाताळ, टेक्निकल सुपरवायझर विकास करंजे, गोविंद गिराम, शिवाजी जवादे, सामाजिक कार्यकर्त्या सुचिता भागवते यांनी विशेष सहकार्य केले. तसेच दत्ता करंजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे, विठ्ठल बुडगे, बालाजी आंबेगावे, शिवानंद उकळे, पत्रकार रमेश लांबोटे, पत्रकार राजकुमार सोनी, संदीप डांगे, शिवराज सोमवंशी आणि वीरनाथ बुडगे यांनीही रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. रक्तदान, वृक्षारोपण आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी नियमित रक्तदान करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. अशाच सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.